नमस्कार. तर हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व नर्सेससाठी आहे. हे एक इम्पॉर्टंट अपडेट आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडून. त्यांनी हे एक परिपत्रक जारी केलंय. त्यामुळे त्यांनी असं सांगितलंय की मार्च 2027च्या रिन्युअलसाठी तुम्हाला 150 क्रेडिट पॉईंट कंपल्सरी पाहिजे. जर ते नसतील तर तुम्ही रिन्यू नाही करू शकत. तर तुम्हाला रिन्यू करण्यासाठी 150 पॉईंट कंपल्सरी घ्यायचे आहेत. तर ते करण्यासाठी तुम्हाला CNE अटेंड करावं लागणार आहे आणि त्यानंतर ते पॉईंट तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतील. तर फर्स्ट तुम्ही चेक करा की तुमच्याकडे किती पॉईंट शिल्लक आहेत किंवा किती पॉईंट तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन ते पॉईंट करू शकता. तर आता मी तुम्हाला दाखवतो की चेक कसं करायचं की पॉईंट किती आहेत. तर पहिल्यांदा आपण महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची वेबसाईट लॉग इन करून घ्यायची आहे. त्याची वेबसाईट आहे mncmaha.org. या वेबसाईटवर आल्यानंतर इथे एक CPD ऑप्शन आहे. CPD ऑप्शन मध्ये तुम्ही लॉग इन करायचंय. इथे लॉग इन केल्यानंतर इथे एक पार्टिसिपेंटचा ऑप्शन आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा युनिक ID, युजर ID आणि पासवर्ड या 3 गोष्टी टाकून लॉग इन करायचं आहे. तर इथे युजर ID आणि पासवर्ड सर्वांकडे असेल. युनिक ID तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ज्यावेळेस लास्ट टाइम रिन्युअल केला असेल किंवा रजिस्ट्रेशन केलं असेल त्याच्या मेलमध्ये तुमच्याकडे युनिक ID सापडेल. जर नाहीच सापडला तर तो कुठून घ्यायचा तेही मी सांगतो. त्यासाठी तुम्हाला परत महाराष्ट्र नर्सिंगच्या वेबसाईटवर जायचंय. इथे लॉग इन ऑप्शन आहे. तिथे रजिस्ट्रेशन लॉग इन मध्ये जायचं. रजिस्ट्रेशन लॉग इन मध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही लॉग इन करायचं. तर तुम्ही बघू शकता इथे लॉग इन झालेला आहे. या लॉग इन मध्ये तुम्हाला वरती UID म्हणून एक नंबर भेटेल. तर तो नंबरच तुमचा युनिक ID आहे. हा नंबर तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे युनिक ID मध्ये आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथे पार्टिसिपेंट CNE म्हणून एक ऑप्शन आहे. त्यामुळे तुम्ही CNE समरी मध्ये जायचं. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता यांच्याकडे एकही पॉईंट नाही, सगळीकडे 0 दिसतंय आपल्याला. तर आपल्याला या ठिकाणी 150 पॉईंट्स पाहिजे, त्याशिवाय तुमचं रिन्युअल होणार नाही 2027चं. तर पहिले आपण यांचे जुने पॉईंट चेक करूयात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2020 पासून यांच्याकडे 10 पॉईंट आहेत, पण आपल्याला 2027च्या CNE साठी 2022 नंतरचे 150 पॉईंट पाहिजे आहेत. तर 2022 नंतर इथे सगळे पॉईंट 0 आहेत. तर ते पॉईंट तुम्ही कुठून कलेक्ट करायचे तर तेही आपण बघूया. तर पहिल्यांदा आपण लॉग आउट करू. लॉग आउट केल्यानंतर परत तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंगच्या वेबसाईटवर यायचंय. या ठिकाणी आलं तुम्हाला CPDच्या ऑप्शन मध्ये शेड्यूल ऑप्शन दिसेल. शेड्यूल ऑप्शन मध्ये तुम्हाला जायचंय. शेड्यूल ऑप्शन मध्ये ते शेड्यूल आहे त्यांचं. यातूनच तुम्हाला CNE कंप्लीट करायचे आहे. तर या ठिकाणी सध्या 2 ऑनलाईन CNE आहेत व एक ऑफलाईन CNE आहे. ऑफलाईन CNE मध्ये तुम्ही बघू शकता त्यांचं सकाळी 10 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑफलाईन CNE आहे. याही ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता व त्या लोकेशन इथे ऍड्रेस दिलेला आहे. त्या ऍड्रेसवर जाऊन तुम्ही CNE कंडक्ट करू शकता. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथे तुमचा नर्सिंगचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन CNE साठी तुम्ही इथे वर 2 CNE बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स मध्ये दिसेल ही त्यांची CNE वेबसाईट आहे व खाली CNE चे टॉपिक आहे. यातला कोणताही एक टॉपिक तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे व त्या टॉपिकच्या खाली रजिस्ट्रेशन नंबर टाकून अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर तो टॉपिक तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तर तो कसा करायचा तर त्या एकदा अप्लाय केल्यानंतर तुम्हाला ह्या वेबसाईटवर जायचंय. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन करू शकता. याआधी ज्यांनी CNE कंडक्ट केले आहे त्यांच्याकडे ऑनलाईनचा ID असेल व पासवर्ड असेल. तुम्ही तो पासवर्ड ID टाकून लॉग इन करा. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी रजिस्ट्रेशन हे न्यू रजिस्ट्रेशनवर जाऊन रजिस्ट्रेशन करा व त्यानंतर तुम्ही क्रेडिट पॉईंट घेऊ शकता.
इथे एक फ्री CNE पण आहे ज्याला 5 पॉईंट भेटतात, तर तुम्ही त्यालाही सेम अप्लाय करू शकता. फर्स्ट तुम्हाला टॉपिक सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकून अप्लाय करायचं आहे आणि वरती लिंकवर जाऊन त्यांचं रजिस्ट्रेशन करून लॉग इन करायचं. त्यानंतर तुम्हाला क्लास कंप्लीट करून एक एक्झाम द्यायची व 1 महिन्याच्या आतमध्ये तुमचे हे पॉईंट तुमच्या MNC अकाउंटला क्रेडिट होतील. तर आता ही CNE कशी करायची हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल, की पूर्ण तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करणार या फिर ID पासवर्ड असेल तर लॉग इन कसं करणार व CNE कशी कंप्लीट करणार.